नमस्कार मुलांनो. आज मी तुम्हाला 8वीच्या भौतिकशास्त्राच्या धड्याचा ध्वनी हा धडा शिकवणार आहे. हा ध्वनीचा चौथा भाग आहे. तिसऱ्या भागात जाण्यापूर्वी आपण भाग 3ची उजळणी करूया. संगीताचा आवाज कानाला आनंददायी असतो. अप्रिय आवाजांना कोलाहल म्हणतात. कानाला आनंददायी संवेदना देणाऱ्या ध्वनीला संगीत म्हणतात. संगीत हे कंपनाच्या नियमित नमुन्यांमुळे निर्माण होते. वाद्यांचे 4 प्रकार केले जातात. वाद्ये, रीड वाद्ये, पोकळ वाद्ये, तंतुवाद्ये, तारेपासून आवाज करणारी, तालवाद्ये, ट्रम्पेट, बासरी आणि शहनाई ही वाद्ये आहेत. टेबल आणि ढोल ही तालवाद्ये आहेत. व्हायोलिन, गिटार आणि सतार हे तंतुवाद्यांची उदाहरणे आहेत. हार्मोनियम आणि माउथ ऑर्गन ही रीड वाद्यांची उदाहरणे आहेत. हा धडा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे करू शकतील. मानवाने निर्माण केलेला आवाज ऐकण्याची यंत्रणेबद्दल जाणून घ्या. ध्वनी प्रदूषण, ध्वनी प्रदूषणामुळे होणारे आरोग्य धोके, ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे, श्रवणशक्ती कमी होणे. लक्षात ठेवण्याजोग्या महत्त्वाचे शब्द: पिना, कर्णपाळी, कानाचा पडदा, स्वरतंतू, स्वरयंत्र, डोकेदुखी, कान दुखणे. हा ध्वनीचा स्मृती नकाशा आहे. मानवाने निर्माण केलेला आवाज. मानवी घसा श्वसननलिकेच्या वरच्या टोक्याला एक व्हॉइस बॉक्स स्वर यंत्र असतो जिथून ध्वनी निर्माण होतो. त्या व्हॉइस बॉक्सला लॅरिंक्स स्वर यंत्रातील पोकळी म्हणतात. स्वर यंत्रात 2 अस्थिबंध असतात ज्यांना व्होकल कीवर्ड्स ध्वनी तंतू म्हणतात, जे त्याच्या भोवती पसरलेले असतात. स्वर यंत्रात एक अरुंद फाटा असतो ज्यातून हवा आत आणि बाहेर फुंकली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा फुफ्फुसातील हवा श्वसननलिकेतून स्वर यंत्रात वर ढकलली जाते. जेव्हा ही हवा त्या फाट्यातून जाते तेव्हा स्वरयंत्र कंपित होऊ लागतात आणि आवाज निर्माण करतात. स्वरयंत्राची जाडी बदलून त्या फाट्यातील हवेच्या स्तंभाची लांबी बदलता येते. यामुळे वेगवेगळ्या पिचचे पातळीचे आवाज निर्माण होतात. पुरुषांमध्ये सामान्यतः जाड आणि लांब स्वरयंत्र असतात, जे मादीच्या तुलनेत खोल, कमी पिचचा आवाज निर्माण करतात.
मानवी कानाची यंत्रणा. कान हा सर्व प्राण्यांसाठी आवाज ऐकण्याचा महत्त्वाचा अवयव आहे. आपण आपल्या कानांमधून आवाज ऐकू शकतो. मानवी कान हवेतील उच्च वारंवारता कंपनांना उचलतो आणि त्याचा अर्थ लावतो. जलचर प्राण्यांचे कान पाण्यातील उच्च वारंवारता कंपनांना उचलण्यासाठी डिझाईन केलेले असतात. मानवी कानाचा बाह्य आणि दृश्यमान भागाला पिना कानाची पाळी म्हणतात. हे विशेषतः वातावरणातून ध्वनी गोळा करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. जे नंतर कानाच्या कालव्याद्वारे कानचण्यांना पडद्यांपर्यंत पोहोचतात. जेव्हा ध्वनी लहरी ड्रमला कानाच्या पडद्यावर आदळते तेव्हा ओसिकल कानातील 3 अनियमित हाडे कंपन निर्माण करण्यासाठी आत आणि बाहेर सरकतात. ही कंपने नंतर आतील कानातील विशेष प्रकारच्या पेशींद्वारे उचलली जातात. आतील कानातून कंपने सिग्नलच्या स्वरूपात मेंदूला पाठवली जातात. मेंदू या सिग्नल्सना ध्वनी म्हणून ओळखतो. ध्वनी प्रदूषण. कानाला अप्रिय वाटणारा कोणताही आवाज म्हणजे ध्वनी. हा अवांछित, त्रासदायक आणि मोठा आवाज आहे. ध्वनी अनियमित कंपनांमुळे निर्माण होतो. ध्वनी आपल्याला ताण देतो. विविध स्रोतांमधून येणाऱ्या मोठ्या आणि कर्कश आवाजामुळे वातावरणात निर्माण होणाऱ्या अशांततेला ध्वनी प्रदूषण म्हणतात. गर्दीचे रस्ते, विमान, मिक्सर ग्राइंडर, मिश्रक यंत्र, वॉशिंग मशीन, कपडे धुण्याचे यंत्र आणि अनट्यून्ड रेडिओ यांसारख्या विद्युत उपकरणे ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरतात. सणांच्या वेळी लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक आणि फटाक्यांचा आवाज देखील ध्वनी प्रदूषणात योगदान देतो. ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख स्रोत उद्योग आहेत. ध्वनी प्रदूषण हे औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि औद्योगिक आधुनिक संस्कृतीचे द्विउत्पादन आहे. ध्वनी प्रदूषणामुळे होणारे आरोग्य धोके. ध्वनीमुळे काही आरोग्य धोके निर्माण होतात. त्यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत. ध्वनीमुळे चिडचिड, ताण, चिंता आणि डोकेदुखी होऊ शकते. ध्वनीच्या दीर्घकाळ संपर्कामुळे व्यक्तीची झोपेची पद्धत बदलू शकते. सतत आवाजाच्या संपर्कात राहिल्याने श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. कधीकधी त्यामुळे श्रवणशक्ती कमी होते.
मोठ्या आवाजाच्या अचानक संपर्कात आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि बेशुद्धी येऊ शकते. यामुळे कामात एकाग्रतेचा अभाव होतो. हॉर्न, लाऊडस्पीकर इत्यादींचा आवाज अडथळा निर्माण करतो, ज्यामुळे एकाग्रतेचा अभाव होतो. ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीच्या मनःशांतीवर परिणाम होतो. ते आधुनिक जीवनशैलीतील विद्यमान तणावांमध्ये भर घालते. या तणावांमुळे उच्च रक्तदाब आणि रागीट स्वभाव यांसारखे आजार होतात. ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे. आम्ही ध्वनी प्रदूषणाच्या हानिकारक परिणामांचा अभ्यास केला. ते कमी करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. खालील पावले उचलून ध्वनी प्रदूषण लक्षणीयरित्या कमी करता येते. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय प्रसंगी लाऊडस्पीकरच्या ध्वनीवर्धक वापरासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत. सर्व वाहनांमध्ये प्रभावी सायलेन्सर, इंजिनचा आवाज कमी करणारे उपकरण असावेत. वाहन चालवताना जास्त हॉर्न, भोंगा वाजवण्यापासून लोकांना परावृत्त करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. औद्योगिक यंत्रे आणि घरगुती उपकरणे योग्यरित्या राखली पाहिजेत. सर्व संप्रेषण प्रणाली कमी आवाजात चालवल्या पाहिजेत. निवासी क्षेत्रे जड वाहनांपासून मुक्त असावीत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार उद्योगांभोवती ग्रीन कॉरिडॉर बेल्ट उभारले पाहिजेत. आवाज करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी इयर प्लग घालावेत. लोकांना झाडे लावण्यास आणि त्यांच्या घरात पडदे आणि गाद्यांसारखे शोषक साहित्य वापरण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. श्रवणशक्ती कमी होण्याची लक्षणे. तुम्हाला कळत नसतानाही श्रवणशक्ती कमी होऊ शकते. श्रवणशक्ती कमी होण्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. कान दुखणे, कानात भरल्यासारखे किंवा द्रव पदार्थांची भावना, कानात वाजणे. श्रवणशक्ती कमी होण्याची कारणे. श्रवणशक्ती कमी होणे हे विविध कारणामुळे होते. त्यांपैकी काही खाली सूचीबद्ध आहेत. वृद्धत्व, उपचार न केल्यास कानाचे संक्रमण, काही औषधे, अनुवांशिक विकार, डोक्याला तीव्र धक्का, मोठा आवाज,